Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. बीडची निवडणूक अगदी अटीतटीची झाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कोण निवडून येईल हा सगळा प्रश्न होता. शेवटच्या फेरीपर्यंत कोणाचं लीड वाढत होता, कोणाचं लीड कमी होत होता आणि या सगळ्यामध्ये बजरंग सोनवणे हे बीडमधनं निवडून आले. अवघ्या 6,553 मतांनी बजरंग सोनवणे हे बीडचे आता खासदार झाले. खरं तर पंकजा मुंडेंचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि हा एक मोठा पराभव मानला जातोय. आता बजरंग सोनवणे आणि अजित पवार यांचे जुने संबंध होते. अजित पवारांचे कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे ओळखले जायचे. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे ओळखले जायचे. परंतु निवडणुकीच्या आधी त्यांनी पवार गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवारांकडनं त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली. केवळ उमेदवारी जाहीर केली नाही तर बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक जिंकून देखील दाखवलेली आहे. आता याच बजरंग सोनवणेंवरून राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला असल्याचं आता अमोल मिटकरी, जे अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी दावा केलेला आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, बीडच्या बाप्पाचा दादांना फोन, हॅशटॅग मोठ्या मनाचा दादा. अमोल मिटकरींनी हे ट्विट केल्यानंतर आता अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत. बजरंग सोनवणे हे अजितदादा गटासोबत जाणार का, निवडून आल्यानंतर ते अजित पवारांसोबत जाणार का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल तर बीडचे जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा एका सभेमधनं अजित पवारांनी सुद्धा म्हटलं की हा माझा कार्यकर्ता होता, याच्या कंपनीचं जे याचा जो कारखाना आहे त्याची जी कॅपॅसिटी ती वाढवून हवी होती ती मी दिली होती. असं असताना त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या. निवडून कसा येतो असा सुद्धा अजित पवार त्यावेळेस म्हटले होते. या सगळ्यानंतर सुद्धा बजरंग सोनवणे हे शरद पवार गटासोबत राहिले. त्यांनी निवडणूक देखील जिंकल्याचं आपण पाहायला मिळालेलं आहे. आता या सगळ्यानंतर खरं तर जो आरोप त्यांच्यावर झाला की त्यांनी अजित पवारांना फोन केलेला आहे आणि ज्या चर्चा सुरू झाल्यात की ते आता अजित पवार गटामध्ये जात आहेत का, या सगळ्यानंतर बजरंग सोनवणे यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, एक त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यांनी या सगळ्या बाबतचा खुलासा देखील केलेला आहे. बजरंग सोनवणे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणतात ते पाहूयात. बजरंग सोनवणे म्हणतात, मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो, ते असा संभ्रम का पसरवत आहेत हे त्यांनाच विचारायला हवं. ते महाराष्ट्रातील जनतेला कन्फ्यूज का करत आहेत. या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात, ते तुम्ही राजकारणात आणताय. हे मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की ते आमदार झाले ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय मला माहित नाही. त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा, ही माझी विनंती आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार, असं स्टेटमेंट आता बजरंग सोनवणे यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे की ते शरद पवार गटासोबतच राहणार आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत सुद्धा राहणार आहेत. आपण बघितलं तर बीडमधनं कोणाला उमेदवारी मिळणार हा सगळा प्रश्न होता. पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीमधनं, शरद पवार गटामधनं सुद्धा अनेक इच्छुक होते आणि फायनली बजरंग सोनवणे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. बजरंग सोनवणे यांनी प्रचार केला होता. आपण बघतोय की अनेक ठिकाणी बूथ कॅप्चर करण्यात आल्याचा सुद्धा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आला होता. काउंटिंगच्या दिवशी सुद्धा काहीसा जो बीडचा निकाल आहे तो यायला उशीर झाला होता. काही ठिकाणी गोंधळ सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळाला. थेट शरद पवारांनी सुद्धा ट्विट केलं होतं आणि त्यानंतर जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आला होता आणि त्या निकालामध्ये बजरंग सोनवणे हे 6,553 मतांनी निवडून आले होते. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा रंगल्यात की बजरंग सोनवणे हे अजितदादांसोबत जाणार का, अजितदादांना त्यांनी खरंच फोन केला का, अशा सुद्धा चर्चा रंगल्यात. पण अखेर बजरंग सोनवणे यांनी स्टेटमेंट काढत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की ते शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, अमोल मिटकरी यांच्या ट्विट बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.